ग्राम प्रगती गोवा अशें ह्या पुस्तकाचे टायटल जावन आसा आनी ते पंचायती राज संचालनालयान तयार केल्ले आसा. कित्याक घेवपाचें आमी बेकार पडल्यात डायरेक्टर आत्यांक वॉर्ड आमकां दिवपाक आनी आपयल्यात ते आनी ते दोगूय जाणां लेवल करू. दुसरी पुस्तिका बेस्ट प्रॅक्टिसेस इन गोवाज विलेज पंचायत जे पुस्तक जिपार्डान तयार केलां. खूप रिसर्च फील्ड वर्क हाच्या उपरांत तयार जाल्ले हे दोन्ही पुस्तिका तांचे लोकार्पण भोवमानेस्त मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी तशेंच मानेस्तांच्या हस्तुकी. देवर करू. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय ही फकत एक संकल्पनाच न्हय, ती आमच्या भविष्याची एक दिका जावन आसा. गोयच्या दर एका मळावेल्या उदरगतीक नेवी दिका दिवपी आनी जनतेच्या विश्वासाचे प्रतीक. नेतृत्व तेच जे लोकांक सदांच आपल्या वांगडा फुडें व्हरपाचो प्रयत्न करता आनी अशेंच गोयचे संवेदनशील नेतृत्व जनमताचो आनी लोकमनाचो सदांच काळ विचार करपी भोवमानेस्त डॉक्टर प्रमोद बाब सावंत. हांव सगळ्यांच्या वतीन भोवमानेस्त मुखेलमंत्र्या लागीं मागता की सर तुम्ही मार्गदर्शन करचे. नमस्कार, गुड आफ्टरनून. गोवा पंचायत राज दिसाच्या ह्या खासा सुवाळ्याक आमच्या मध्ये आसात आमचे पंचायत मिनिस्टर बाब माविन गुदिनो, ताच्या बरोबर आमचे डायरेक्टर ऑफ पंचायत श्री महादेव आरोंदेकर, आमचे डायरेक्टर ऑफ वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनचे एमडी बाब हरीश हरकुणकर, आमचे जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश, तशीच रेश्मा बांदोडकर आणि बाकी समोर आशिल्ले म्हज्या मोगाळ भाव आनी भयणांनो, सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य, त्याच बरोबर सेक्रेटरीज आणि खासा करून पत्रकार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आम्ही आयच्या ह्या विकसित गोवा पंचायत संमेलनात मुळात हे घेण्या फाटीमागचो उद्देश आम्ही जेका म्हणटा की आमची स्थानिक लिडरशीप जी आसा, खरें म्हणजे गावात आशिल्ले सगळे जे लिडर्स आसात तांच्या कडेन कम्युनिकेट करपाक, भासाभास करपाची ही एक संद आसा. आणि त्याच निमित्तान हो कार्यक्रम जरी 24 तारखेक पंचायत राज्य दिन जालो जाल्यार आज हो कार्यक्रम आयोजित केला. आज ह्या कार्यक्रमाचे मुळात जर तुम्ही स्वरूप पळयशात जाल्यार इट इज एन इंटरॅक्टिव्ह फॉर्मेटात आशिल्ले. इंटरॅक्टिव्ह फॉर्मेटात इतक्याच खातीर सगळ्यात पयली म्हणटा आमी जर गाव स्वच्छ उरलो जाल्यारूच गोंय स्वच्छ उरतलें. आणि ताका लागून म्हाका दिसता वेस्ट मॅनेजमेंट ह्या विशयाचेर भासाभास घडोवन हाडली. आणि ही भासाभास घडोवन हाडटा आसतना आमचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटाचो एमडी आसत किंवा एखादो कॉन्ट्रॅक्टर आसत किंवा एखादो बीडीओ आसत, तुमच्या कडेन कितें डिफिकल्टीज आसा, आमी एक्झॅक्टली करता कितें आनी कशा पद्दतीन आपलो गांव नितळ उरूं शकता आनी ताच्या उपरांत गोंय नितळ उरूं शकता, ही भासाभास आशिल्ली. त्या खातीर तुमचे सहकार्य खूब म्हत्वाचें आशिल्लें. म्हाका दिसता आयच्या भासाभासींतल्यान तुमकां बरेचशे विशय सुटावे जाले आसतले, बरेचशे विशय तुमकां कळ्ळे आसतले, तुमी समजुनूय घेवचे. आणि जर वता वता तुमकां सजेशन्स आसत जाल्यार ज्या पेपराचेर तुमची सजेशन्स बरोवची आनी वता आसतना आमी सजेशन बॉक्स दवरला. हांवें मुद्दाम म्हणटा आमी सजेशन बॉक्स भायर दवरला. तुमची सगळ्यांची सजेशन्स आमच्या खातीर इम्पॉर्टन्स आसा, कारण आमकां खंय बदल करपाक जाय ते बदल लक्षांत घेवन, म्हणजे आमकां एडमिनिस्ट्रेटिव्हली बदल करपाक जाय काय आमकां अजुनूय नवीन रिफॉर्म्स हाडपाक जाय हाचो विचार करून तुमची सजेशन्स आमच्या खातीर म्हत्वाची. ती वयता आसतना तुमी सजेशन्स दिवची. म्हाका दिसता पयलेच फावटी आमी अशा पद्दतीचो कार्यक्रम घडोवन हाडटा की ज्या निमित्तान डायरेक्टली म्हणजे एखादो पंच आपल्याक दिसता तें सजेशन डायरेक्टली डायरेक्टर पंचायतीक न्ही, पंचायत मिनिस्टराकूच ते सजेशन्स कळोवपाक शकता, अशा पद्दतीचो कार्यक्रम आशिल्लो. दुसऱ्या सुवातीचेर म्हाका दिसता दुसरी जी भासाभास जाली, आमकां सगळ्या जाणांक स्टे कॅटल्स आणि स्टे डॉग्स हाचो सगळ्यात व्हडलो प्रॉब्लेम सध्या जाणवपाक लागला. सरकाराक म्हणटा आसतना तो तुमकांय बी, आणि ताकाच लागून स्टे कॅटल मॅनेजमेंट ही स्कीम आमी लॉन्च केली. आणि स्टे कॅटल मॅनेजमेंट ही स्कीम लॉन्च करता आसतना तुमकांय वांटेकारी केल्यात. तुमकां वांटेकारी इतक्याच खातीर केल्यात कारण गांवागांवांत आसलेली गोरवां लोक एक्सिडंट जालो काय ती गाय, हांवें खुबशे फावटी पळयलां
म्हाजे गायचो पांय मोडलो, म्हाजे म्हशीचो पांय मोडलो, आतां म्हाका पयशे दी म्हणून त्या ट्रकवाल्या कडेन पयशे मागपाक येतात. बट तिका व्हरून कोण घरात बांदपाची वेवस्था कोणूच करिनाशिल्ले. खुबशे आशिल्ले पयलीं. म्हणजे थंयसर येयल्या उपरांत एखादो एक्सिडंट केलो काय ताच्या कडल्यान पयशे काडून घेवपाक सगळे आसता, बट एका रस्त्यार सोडपाक लावंक ना. आमी पळयता की कितल्याशाच लोकांचे जीव गेले, कितल्याशाच लोकांचे पांय मोडले, आनी ह्या कोणाच्या चुकेत? त्या मनजातीच्या चुकेत न्ही, तर त्या ओनराच्या चुकेत. हांव तरी सरळ म्हणटलो. खरें म्हणजे तेणी ते दीस आतां उरूंक ना की आमी रस्त्यार गोरवांक सोडून घातली, आसा ती गोरवां. आतां सगळे रस्ते हे स्टेट हायवेज, डिस्ट्रिक्ट हायवेज, नॅशनल हायवे जाल्ले आसा, तांकां आमी सोडून घालूंक शकना. आनी लोकांचो टू व्हिलरान वचपी लोकांचो जीव घेवंक आमी शकना. ओके, ताका लागून ताका एक तर तेंच्यांनी आपल्या घरात बांदून घालची, नाजाल्यार पंचायतींनी इनिशिएटिव्ह घेवच्यो. हाज्या खातीर म्हाका दिसता आमचो तारी बाब तुमच्या कडेन उलयलो की खूब बऱ्या पद्दतीचें काम. एकटेच न्ही, अशा पद्दतीच्यो 6 गोशाळा आसा ज्याचे आमकां सगळ्यां कडेन आमी एग्रीमेंट करपाक जाय, जेणे करून ती गोरवां जी आसा पळय ती तेंच्या कडेन वचपाक जाय. आनी ऑन द सेम वे आमी वेस्ट मॅनेजमेंटाच्या बाबतींत आमच्या कडेन एम्पॅनल्ड लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर्स आसात. त्याच कॉन्ट्रॅक्टरां कडेन तुमी एग्रीमेंट करपाक जाय, तांकांच काम करपाक लावपाक जाय. कित्याक हांव परत सांगता, आमी जर एम्पॅनल्ड कॉन्ट्रॅक्टरां कडेन काम केलें ना जाल्यार तो आमकां ताका ट्रॅक करपाक जावचो ना. हाज्या फुडें आमच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटाच्या ऑफिसांतल्यान प्रत्येक कॉन्ट्रॅक्टराक आमी ट्रॅक करतले. इन शॉर्ट इट इज थ्रू द GPS सिस्टम म्हटल्यार जाता. तो कयर तेणे आयज कितलो किलो कलेक्ट केलो, तो आयज खंय उडयता, तेणी पॅकींग खंय केलें हाज्या सयत. नॉट तुमचेच, बट इन्क्लुडींग द IDC आनी इन्क्लुडींग द हॉटेलर्स. म्हणजे हाज्या फुडें कोणाकूच तो कयर IDCंतलो आनी हॉटेलांतलो हाडून आमच्या गांवांत उडोवपाक मेळचो ना. म्हणून तो हॉटेलांतलो कयर सुद्दां जो कलेक्ट करता तो हाडून एक्झॅक्टली म्हणजे आमच्या वेस्ट मॅनेजमेंट प्लांटाचेर दिता काय ना, तुमच्या MRF शेडीत तो येता काय ना, तो बेलिंग पॅकिंग जावन परत आसा तसो तो इंडस्ट्रीत वता काय ना, हे ट्रॅक जे आसा पळय न्ही, हाज्या फुडें वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन करपाचें आसा. म्हणून तुमचो कॉन्ट्रॅक्टर जो आसा हो एम्पॅनल कॉन्ट्रॅक्टर आसप गरजेचें आसा. तुमी ताज्या उपरांत व्हिडिओज पळयले, ज्या व्हिडिओच्या मार्फत आमी म्हणटा की गोंयांत कितल्या बऱ्या पद्दतीची वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटीज आमी तयार केल्या ती. द क्रोर्स ऑफ रुपीज वी हॅड स्पेंड टू क्रिएट दीस टायप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. इट इज नॉट ओनली द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनचे 2 प्लांट वेगवेगळे आसा. एक आसा सालिगांव, दुसरो आसा काकोडा. आतां म्हाजे तेकोन ZP बशिल्लो सिद्धेश आमचो, ताजें म्हणणें आसा, दोतोर म्हणालो तुमी सगळे कॉन्ट्रॅक्ट म्हणालो तुमी वेस्ट मॅनेजमेंटाकूच कित्याक घेना काय म्हणालो. आमच्या काकोड्या आतां कॉन्ट्रॅक्ट काडला म्हणपालो की आमचो सगळो म्युन्सिपाल्टीचो वेस्ट सगळे वेस्ट मॅनेजमेंटूच कलेक्ट करतले. हांवें म्हटलें कारण आमी काकोडान प्लान घातला म्हणून तेन्ना इट इज एन अवर एग्रीमेंट विथ द काकोडा म्युन्सिपाल्टी की तो वेस्ट बीन आमी कलेक्ट करपाचो. सगळे म्हणलें आमी जो 15th फायनान्स कमिशन सरकाराचे पयशे सगळे दिता, सगळे पयशे तुमकां वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनाक दिया, आमी काम करपाक तयार आहा. आनी इट इज आयडिया इज नॉट बॅड, इट आयडिया इज गुड. कारण एकाच शेताच्या अंडर म्हणजे फाल्यां सकाळी हायवेचोय कचरो आमी कलेक्ट करता, बिचाचेरूय कचरो आमी कलेक्ट करता, IDCतलोय कचरो आमी कलेक्ट करता. म्हणजे आतां कचरोच कलेक्ट करप आनी कचऱ्याचेर पयशे स्पेंड करप तुमकां कदाचित कमी दिसता, बट इट वील गो इन क्रोर्स. म्हणजे हांव तर म्हणटलो 500 कोटी पेक्षा चड हे पयशे आमी, हांव इन्फ्रास्ट्रक्चराक सांगना, फॉर द कलेक्शन पर्पज, फॉर द ह्युमन रिसोर्स मॅन पावरा खातीर आमी स्पेंड करता. म्हणून म्हटलें हाज्या व्यतिरिक्त आमी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटीज ही कलेक्ट तयार केल्या. कदाचित तुमी बऱ्याच दारांनी पळोवंक ना आसतली. देशांतली नंबर 1 वीच इज पुणे हांगासर PPP तत्वाचेर हो प्लांट चलता, वीच इज अ पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप, वन ऑफ द बेस्ट प्लांट इन द कंट्री. आनी अजून पर्यंत तोच चलयता आनी खूब बरो चलता. सगळी गोंयांतली हॉस्पिटल्स आनी गोंयांतली क्लिनिक्स ही त्याच्या कडेन वेस्ट दिता, तो कलेक्ट करता, तो फिसूय कलेक्ट करता. अशें समजूं नाका. त्या खातीर आपल्या कोणी जर नवीन हॉस्पिटल सुरू केलें, क्लिनीक सुरू केलें जाल्यार तांकां सांगात की हय बायोमेडिकल वेस्टा कडेन तुजो कचरो दी आनी ताका NOCs बाकीचे सगळे जाय त्यो दिल्या उपरांत दियात, ते व्हरून ते थंय ट्रीट करतात. तिसरी गजाल, आमी हॅजार्डस वेस्ट किंवा कॅमिकल वेस्ट जो इंडस्ट्रींतल्यान वता ते फोंडा एनवोकेर पिसुल्ल्या इंडस्ट्रियल इस्टेटान हाजो सेटअप रेडी केला, विच इज अगेन ही हॅड स्पेंड मोर दॅन 150 crores ऑफ रुपीज टू एस्टाब्लिश दीस प्लांट. आनी तो पिसुल्ल्या आसा. फाटल्याच दिसांनी हांवें वचून इनॉग्रेट केलो. म्हणजे खंयसरलोय जो हॅजार्डस वेस्ट जो आहा पळय न्ही, वो तेणी व्हरचो, तेणी थंय ट्रीट करचो तो, आनी तो ट्रीट करता
ताका लागून आपल्या तेंकोन आसलेले IDC हे करता काय ना हाजेर आपलें लक्ष आसप हे गरजेचेर आसा. तुम्ही म्हणटले दोतोर आमकां कित्याक सांगता, तर आमकां इतकेच खातीर सांगता कारण तुमकां एक खबर आसप की इतक्या बऱ्या पद्दतीत आमी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केला आणि गोंय स्वच्छ आणि सुंदर दवरपा खातीर ह्यो सगळ्यो गजाली आमी सातत्यात करीत आसा. हाज्या बरोबर आमी ETPs आनी STPs अंडर द गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड एफिशियंट ट्रिटमेंट प्लांट ज्या इंडस्ट्रीत म्हणजे केमिकल वेस्ट त्यांचो जाता त्याच्यानी एफिशियंट ट्रिटमेंट प्लांट घालप हो कंपल्सरी असता आणि ते उदक ट्रीट करून मागीर त्यांनी ते उदक जे आसा पळय न्ही गार्डनिंगाक किंवा बाकीच्या एका वापरप हे गरजेचें आसा आणि त्यांनी ते करपाक जाय. त्यांनी ते व्हाळांत आणि न्हंयन आमचे सोडूंक जायना. आमचे नाले जे आसा पळय न्ही हे आमकां तितकेच राखून दवरपाची गरज आसा. म्हणून ज्यो इंडस्ट्रियल इस्टेटी म्हणजे तुमच्या इंडस्ट्रियल इस्टेट पंचायतीन जी इंडस्ट्रियल इस्टेट आसा ती अशा पद्दतीचे जर उदक सोडटा आसत जाल्यार डेफिनेटली यू हॅव द रायट्स टू कंप्लेन फॉर द पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सेंड वन कॉपी टू द DOP ऑल्सो, कारण तांकां आमकां इतको अधिकार आसा. पण बेश्टे न्हू, खरेंच जर ते सोडटा आसत जाल्यार आमी पोल्युशन कंट्रोल बोर्डाक सांगून तेंच्यांनी ETP बसोवचो, आपले तेंच्यांनी ट्रीट करचें उदक हे सांगपाची तितकीच गरज आसा. अँड फोर्थ वन इज द STP विच इज एन सिवरेज ट्रिटमेंट प्लांट. आपल्या गावात जर एखादो 24 फ्लॅटाच्या वयर एखादो जर प्रोजेक्ट येता, हांवें मुद्दाम म्हटला 24 फ्लॅटाच्या वयर, जाल्यार त्या बिल्डिंगेक STP आसप कंपल्सरी आसा. हेन्सफोर्थ कन्स्ट्रक्शन लायसन दिता आसतना किंवा ऑक्युपन्सी दिता आसतना त्यांनी STP घातला काय ना हे पळप आणि STP जर घालूंक ना आसत जाल्यार ताका आमकां कन्स्ट्रक्शन लायसनूय दिवपाची गरज ना, ताका आमकां ऑक्युपन्सी दिवपाची गरज. तो रायट तुमचो आसा. म्हणून हांवें म्हटलां जर एखादो सांगून जो तो घेता आसतना तुमच्या कडेन येता आसतना तो घालिनासतना रावत जाल्यार ती समस्या परत आमकां सगळ्या जाणांक जावंक शकता. म्हणून आमी STP आनी ETP हे कंपल्सरी आसप हे गरजेचें आसा. हाज्या व्यतिरिक्त आमी भायर एक एक्झिबिशन लायलां. भायर जे एक्झिबिशन जायला ते पळयता आसत जाल्यार वीच इज एन डे टू डे आमचे 2-3 कॉन्ट्रॅक्टरांनी लायल्या, इक्विपमेंट लायल्या. तुमच्या पंचायतीन आमी डे टू डे अशा पद्दतीचे इक्विपमेंट्स तुम्ही वापरता. म्हाका दिसता आमी एम्पॅनल्ड केला आमच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनच्या वतीन जे इक्विपमेंट तुम्ही खंयचे विकत घेवचे, कोणा कडल्यान विकत घेवचे, तेजे रेट्स कितें आसचे आणि तो प्रोसेस सामको स्ट्रीमलायन करून दवरला. आणि तो प्रोसेस जर आमी स्ट्रीमलायन केलो आसत जाल्यार तुमकां ह्या सगळ्या हातूंतल्यान तुम्ही खूप बऱ्या पद्दतीन हे सगळे घेवपाक शकतले आणि ते तुम्ही सगळ्या जाणांनी घेवचे. आणि प्रत्येक कडेन हांव बरेचशे फावटी पळयता की खूप जाण पंचायतीचो फंड आसा म्हणून ते इक्विपमेंट घेता, बट ते इक्विपमेंट घेतलेल्यांचे इक्विपमेंट कितले कामान आसा हे पळोवपाची जबाबदारी सरपंच, पंच आणि सेक्रेटरी अशें न्ही की ती फक्त सरपंचाची आणि सेक्रेटरीची आसा. बरेचशे फावटी सरपंच पंचांक कितें दिसता खबर आहा, हांव सरपंच जातलो तेन्ना करता, मागीर पळया मरे कितें जातलें, आतां तो आहा मरे पळया तो कितें करता तो. ही प्रवृत्ती थोडीशी बंद जावची. म्हणजे आता प्रत्येक पंचायतीक कितें जाला 6 म्हयन्याचो नाल्यार एका वर्साचो सरपंच जाला म्हणटकीर तो वाट पळयता, हांव जातलो तेन्ना बरो करतलो. ती वाट पळोवं नाका. शेवटी पंचायत ही म्हजी पंचायत आसा. म्हजी पंचायत ह्या भावनेंतल्यान जर आमी काम करपाक लागले आसत आनी हो म्हजो गांव आसा जाल्यार आमी त्या पंचायतीक खूप बऱ्या पद्दतीन करपाक शकतले अशें म्हाका दिसता. 191 पंचायतींतल्यान हे बरें काम जावचें ऑनरेबल पंचायत मिनिस्टर हांच्यांनी मार्गदर्शन करता आसतना ह्या सगळ्या विशयांक तेंच्यांनी टच केला. त्या विशयांक हांव परत रिपीट करचो ना. तांच्यांनी डिजिटल पंचायत हाजेर तेंच्यांनी उलयले, स्मार्ट गव्हर्नन्स हाजेर तेंच्यांनी उलयले. म्हणजे तेंच्यांनी विथ फेस अटेंडन्स ही तेंच्यांनी नवीन सिस्टम जेणे करून पंचायतींतलो सेक्रेटरी, पंचायतींतलो क्लार्क आणि पंचायतींतलो तलाटी हो पंचायतीत आसूकूच जायो. इट इज अ कंपल्सरी. कारण आमी पळयता बरेचशे फावटी जाल्ले आसता कितें आणि दुसरे आमचे सोशल वेलफेअरांतलो स्टाफ जो सोशल वेलफेअरांतलो तेंच्यांनी जो थंयसर अपॉइंट केल्लो स्टाफ जो आसा होय त्या पंचायतीन आसप. तो जर येयना जाल्यार तितकीच सरपंच आनी पंचांची जबाबदारी आसा. बरेचशे फावटी एका सेक्रेटरी कडेन हांव टिका करिना, पण 2-2 पंचायती आसता, 3-3 पंचायती आसता, बट तो खंयचेच पंचायतीन एकदांय नासता. अशेंय बी आसा. थोडेशे तलाटी आपूण कलेक्टरान गेला किंवा डेप्युटी कलेक्टरान गेला म्हणटा आणि तो कलेक्टरानूय ना आणि तो पंचायतीनूय ना, होय आसता. बट ताजेर देखरेख दवरप, कारण म्हज्या पंचायतीचें काम हे लोकां खातीर आसा आणि ते कशें बरें चलतलें हे जर आमी पळयलें आसत जाल्यार म्हाका दिसता ते आमीच
पंच म्हणून आमी ते खूब बरें करपाक शकतले. म्हणून नियमित गोवा ॲप हाच्या अंतर्गत तांच्यांनी ती AI बेस्ड फेशियल रिकॉग्निशन अटेंडन्स हो जो केला तो तुम्ही बी म्हयन्यांतल्यान एकदा चॅक करपाक जाय की बाबा हय हे ऑलरेडी म्हणजे ताची लिंक आमच्या DOP कडेन आसाच आसा, बट दॅट इज तुमची रिस्पॉन्सिबिलिटी उरता. आमी सुरू केल्ली, आमी बरेचशे फावटी आमी प्रत्येकान आमच्यो वेबसायट सुरू केल्या. आमी थोड्या दिसाच्या भितर कॉमन वेबसायट फॉर्मॅट कशा पद्दतीन आसचो हाजेर आमचो DOP तुमकां ऑलरेडी कळयतलो, जेणे करून ती कॉमन वेबसायट सगळे अशी वेबसायट पण ते कॉमन फॉर्मॅटान आसप ही गरजेची आसा. आमी गोवा ऑनलायन सर्विसीस सुरवात केला, जेणे करून आमी एप्रॉक्सिमेटली 254 सर्विसीस ह्यो ऑनलायन पद्दतीन दिता. आमच्या कडल्यान आसलेले इंटरनेट कनेक्शन चलता काय ना, आमी बाकीच्या डिपार्टमेंटाच्या बरोबर ऑनलायन कनेक्टेड आसा काय ना हेय बी पळोवप, आणि त्या निमित्तान तितके प्रॉम्प्टली आपल्याकडे जो ऑनलायन पद्दतीन मागता आसत ही सेक्रेटरीची रिस्पॉन्सिबिलिटी आसत, पण गावातल्या एखाद्या सरपंचाची तितकी रिस्पॉन्सिबिलिटी आसा. हय, हांव सगळे 100% ऑनलायन जाता अशें म्हणना, बट एटलिस्ट फ्यू सर्विसीस आमी JLच्या सहकार्यात ऑनलायन दिता. त्या खातीर आपलो आसलेलो इंटरनेट व सदोदीत तो कनेक्टेड आसता काय ना हाजेर लक्ष दिवप हे गरजेचें आसा. आणि म्हणून आमी स्मार्ट पंचायत ऑफिस ह्या पद्दतीन जर करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता ते खूब बरें जातलें. हाजेर उलयता आसतना हांव मुद्दामून म्हणटलो की आमी सगळ्या जाणांनी एप्रॉक्सिमेटली हाज्या खातीर म्हजी पंचायत ह्या कन्सेप्टाचेर आमी सगळ्या जाणांनी जर काम करपाक लागले जाल्यार बऱ्योचश्यो गजाली म्हणजे 100% डिजिटल एडॉप्शन ऑल नोटिफाईड सर्विसीस जावच्यो हाज्या खातीर काम करप गरजेचें आसा. रेग्युलर अटेंडन्स तांच्यांनी मार्क करची हाज्या खातीरूय आसा. आमचे 15 दिसाच्या भितर झिरो पेंडन्सी डिस्पोजल म्हणजे आपल्या पंचायतीन कांयच उरपाक जायना. खंयचेय येयल्लो करस्पॉन्डन्स कितेंय आसत जाल्यार ते विदीन 15 डेज तरी ते सोंपपाक जाय. कोणी कसलो केल्लो अर्ज आसत जाल्यार ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आसत, कन्स्ट्रक्शन वॉट एवर द थिंग्स आमकां पॉझिटिव्ह नेगेटिव्ह बट जे कितें आसत ते डिसिजन जे आसा हे त्या बद्दल घेवपाक जाय. ISO सर्टिफायड आमच्यो म्हाका दिसता फक्त माविनान मेन्शनूय केल्यो 10-12 पंचायती आमच्यो ISO सर्टिफायड आसा, पण 100% पंचायती ISO सर्टिफायड जावपाक काय हरकत ना. ज्यो ISO सर्टिफायड आसा तांचे हांव खूब खूब अभिनंदन करता, त्यो अभिनंदनाक पात्र आसात. बाकीच्यांनी त्याच पद्दतीचें काम हे करचें. वेस्ट मॅनेजमेंटात आमी प्रॉम्प्ट आसचे म्हणून आमी म्हटलां की सगळ्या बाबतींत तो वेस्ट, कारण तांच्यांनी A to Z वेस्ट ट्रीट करचो आनी झिरो वेस्टाचेर येवचे. डस्टबीन फ्री वार्ड आसचे. आमी प्रत्येक कडेन पळयता आमी थोडे कडेन वार्ड म्हणजे डस्टबीन दवरपाची करता, बट थंयसर मागीर व्हडले डीग जावपाक लागता. ताच्या व्यतिरिक्त जावची. फायनान्शियल ट्रान्सपरन्सी आसची आमच्या पंचायतीन. म्हणजे आमकां कोणी जरी ग्रामसभेक विचारले जाल्यार आमचो हिशोब निव्वळ आनी क्लियर आसचो. कित्याक तुमी मोडले पयशे, हय ह्या कामा खातीर मोडल्या, वो प्रोसिजर आमी फॉलो केला, इतकें सांगपाचो प्रॉम्प्ट. म्हणजे ना जाल्यार गांवांत आमकां खबर आहा की मुद्दामून एखाद्या पंचाक म्हणजे त्या गटाराक पयशे मोडले ते खंय गेले एखाद्याचेर आरोप करप हे चालूच आसता. त्या खातीर तितके खूब बऱ्या पद्दतीन आमचे स्वयंपूर्ण मित्र तुमच्या ग्रामपंचायतीन आसा. आयजूय बी काही स्वयंपूर्ण मित्र आसात जे खूब बरें काम करता. हांवें पळयलां की फाटलीं 5 वर्सां सगळीत काम करता आसतना तांच्यांनी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आपापल्या ग्रामपंचायतीन घेतल्या. अंडर द आर्टिकल 275 स्पेशली द ट्रायबल फंड्स तांच्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडल्यान मागून घेवन तांच्यांनी केले. तांच्यांनी थोड्याच जाणांक रोटरी क्लब, लायन्स क्लब हांच्या सहकार्यान तांच्या सहकार्यान तांच्यांनी थोड्या जाणांक घरां बांदून दिली. तांच्यांनी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट हांव म्हणटलो की महिलांच्या खातीर आसत जाल्यार ते प्रोजेक्ट तांच्यांनी घडोवन हाडले. म्हणून हांव तांचेंय बी अभिनंदन करतलो, तें आसपाक जाय. नेक्स्ट इज एवरी पंचायत शूड बी द हाऊस टॅक्स आणि गार्बेज टॅक्स. आमी पळयता की तसोच पेंडींग आसा. 8-8 वर्सां 10-10 वर्सां कोण घेत ना. हांवें तर ताका सांगलें एक सिस्टम घाल, एम्पॅनल्ड विथ द बँक्स, म्हणजे बँके कडल्यान बँकोच कलेक्ट करपाक तयार आसा. तुमी जर त्या बँकेक अकाउंट्स दिले. गार्बेज टॅक्स 100% आतां कलेक्ट जावपाक जाय, कारण गार्बेज टॅक्स जर कलेक्ट जालो ना तो तुमी ठरयात, म्हणजे तुमी म्हयन्याक 70 रुपया ठरयात, म्हयन्याक 50 रुपया ठरयात, बट ठरयात. प्रत्येकाची गार्बेज जेन्ना आमी कलेक्ट करता, पयलीं ही गार्बेज नासताली, पयलीं लोक गार्बेज दिनाशिल्ले, पूण आतां 50 रुपया सुद्धा टॅक्स जाल्यार व्हडलो न्ही लोकांक 50 रुपया दिवपाक. लोकांनी रूम जे भाड्याक दिल्ले आसा 8-8, 10-10 रूम, त्या रुमांकूय बी परत गार्बेज लायत. नाजाल्यार जाला कितें, ते गार्बेज व्हरतात, ते गार्बेज सगळी पिशवेन बांदतात आनी वाटेक वयता तशी पिशवी उडयता. म्हणजे आमच्या गांवांत सगळ्यो पिशव्यो उडोवपाची पद्दत हे भाड्याक रावल्ल्या लोकांनी चड केल्या, गांवांतल्या लोकांनी करूंक ना. म्हणून तांकांय सांगात, तुमी तांकां भाड्याक दवरल्या पळय न्ही, तांच्याय कडल्यान तांचे म्हयन्याक 50 रुपया हे पंचायती घेवन आमी तेंचोय कचरो व्हरता हे सांगपाची गरज आसा. तो जेन्ना आमी व्हरना जाल्यार हे केन्ना पॉसिबल जावचें ना. म्हणून
तुम्ही मिनिमम जरी असलो जाल्यार गार्बेज टॅक्स आनी हाऊस टॅक्स वो ऍटलिस्ट म्हणजे हाऊस टॅक्स एन्युअली कलेक्ट केलो, गार्बेज टॅक्स मंथली कलेक्ट केलो, वांगडा एका वर्साचो कलेक्ट केलो सुद्धा जाल्यार काय हरकत ना. आम्ही बरेचशे फावटी ते जेन्ना रेजिडन्स सर्टिफिकेट व्हरोंक येतले, इन्कम सर्टिफिकेट व्हरोंक येतले तेन्नाच सगळे भर म्हणटा आणि मागीर एका वर्साचो वांगडा भरता आणि तेज्या उपरांत दिता. तेज्या विशीं आमी करप हे गरजेचें आसा. म्हाका दिसता आमच्यो बऱ्योचश्यो पंचायती ह्यो ग्रीन एनर्जी इन्स्टॉलेशन आमी सोलार इन्स्टॉलेशनाचेर भर दिला. गेडाचो वर्कशॉप येवच्या पयलीं म्हाका दिसता जाला आसतलो की कशा पद्दतीन तुमी सोलार गांवांतल्यान प्रमोट करूं शकता. बट आपली पंचायत ही ग्रीन एनर्जीत कन्वर्ट आमी करपा खातीर आमी इनिशिएटिव्ह घेवचो. आमकां जे बील येता ते बील झिरो डावन जावंक शकता म्हणून पंचायतीचेर सोलार घालपाचो कन्सेप्ट हो जर तुम्ही सुरवात केलो मागीर गेडा डिपार्टमेंट वील हेल्प यू. तुम्ही केन्नाय म्हणजे गेडा डिपार्टमेंटाचे रिप्रेझेंटेटिव्ह आयले किंवा भायर स्टॉल लायला आसतले तेंच्यांनी तांचो नंबर घेयात, तांकां कॉल करात आणि आपली पंचायत जी आसा पळय ही ग्रीन पंचायतीत कन्वर्ट करात. आपल्या पंचायतीचो म्हणजे आमी सिटीजन चार्टर ताका भायर आमी लायल्लो आसा की पंचायतीन आपल्या लोकसंख्या कितली आसा, शेतकरी कितले आसा, आमी शेतकरी ताका किसान कार्ड कितली दिल्या, हे सगळो चार्टर जो आसता भायर हो लावन दवरचो. जेणे करून ऑलवेज पयलीं आसतालो, पयलीं ते सेक्रेटरी बरयताले बी, आतां थोडेशे जाण विसरल्या तो, बट तो आसप हो तितकोच इम्पॉर्टंट आसा. बायोडायवर्सिटी प्रोटेक्शना खातीर आमी आमच्या बायोडायवर्सिटी कमिटींत प्रदीप सर मुखादम येवंक ना पण आमी सगळी कडेन ऑफकोर्स बायोडायवर्सिटी प्रोटेक्शना खातीर आमची बायोडायवर्सिटी कमिटी काडची. बऱ्या विचाराचे लोक हे बायोडायवर्सिटी प्रोटेक्शना खातीर तेंच्यांनी हे करचो अशें म्हाका दिसता. आपल्या पंचायतीचो इन्फ्रास्ट्रक्चर बरो करपा खातीर सातत्यान काम करचें, सगळ्या जाणांनी करचें. पण आमी बरेचशे फावटी हांव आरडीए डिपार्टमेंट सद्या म्हाजे कडेन आसा, आमी बऱ्याच जाणांक फंड दिता. आरडीए डिपार्टमेंटाच्या केन्ना केन्ना आमी 30 लाख 40 लाखूय दिता. बट खूब जाण ब्युटिफिकेशनाच्या नांवा सकयल ते फक्त पेवर ब्लॉक घालता. पंचायतीक रेव्हेन्यू कलेक्ट करपाचो आमी एखादो प्रोजेक्ट करा म्हटलो जाल्यार तो कोणूच करिना. आमी फाटले फावटी सगळ्या जाणांक 50 लाख रुपया दिले. बऱ्याच जणांनी म्हटले की आम्ही पंच घेतले 10 5 लाख रुपये वाटून घेऊया आणि एक गटर बांधूया सगळे जण. बऱ्यापैकी गटर बांधले म्हणतात ते आम्ही. अरे आम्ही 50 लाख रुपये दिले तुमकां रेव्हेन्यू कलेक्ट करपा खातीर. आज तालिगांवची पंचायत स्वतः स्वयंपूर्ण कित्याक जाल्या? तेंच्या हॉलाचे भाडेच 1 लाख रुपये आसा, मागीर 3 लाख जाले आता, चड जाला. तुम्ही तुमच्या पंचायतीन 50 लाखाचो हॉल कित्याक बांदू नये? 50 लाख इज एन बिग अमाऊंट. म्हणजे तितूंतल्यान असल्यार 50 लाखाचो जर हॉल बांधलो किंवा जाल्यार त्याचो रेव्हेन्यू तुमच्याय गावात एखादो लग्न समारंभ, मुंजी समारंभ कितें खूप कितें जाय आसता. हांव म्हणटा थंयसर तुमकां ना म्हणटा जाल्यार 20-25 हजार रुपया डे पर डे भाडें दिवपाक काय हरकत ना. गटारां बांदून पयशे वेस्ट करूं नाकात. गटारां उदक ते जमनीन जिरोनी थंयसरय कॉन्क्रीट घालूं नाकात. प्रत्येक कडेन पेवर ब्लॉक घालून ब्युटिफाय करता हेजें ताका नांव दिवं नाकात. आमकां जाला कितें, आमी बरेचशे फावटी गणेश विसर्जन म्हणटा करूया. गणेश विसर्जनाच्या स्थळाचेर आमी वर्सांतल्यान एकदांच वयता आनी थंय व्हडले आमी मोठ्यो शेडी बांदता, थंय प्युअर ब्लॉक घालता, निव्वळ करता आनी वयता कितल्याक अर्द्या वरा खातीर वयता. गणपतीक फक्त बुडोवपा खातीरच वयता. ताच्या पेक्षा बेस्ट वे शाळेचो टॉयलेट बांदा, शाळेच्या भुरग्यां खातीर बांदात किंवा बायलांक एखादो 50 लाख रुपयाचो हॉल बांदून बायलांक दियात. तांकां थंयसरलो आपलो सेंटर चलोवनी. आरडीएचो सेल्फ हेल्प ग्रुप आहा पळय न्ही तांकां थंयसर आपलो कुणबी शॉल तयार करूनी. इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट हे आमच्या तकलेंतल्यान येवपाक जाय. कितलो चड फायदो हो आमकां जातलो आनी कसो जातलो हो आमी पळोवपाक जाय. मागीर हांव करिना म्हणना, थोड्यो पंचायती करतात बट बऱ्योचश्यो पंचायती करिना. हे म्हाका सांगता आसतना वायट दिसता. हे सगळ्या जाणांनी करप म्हणजे आमी त्या खातीर म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर एक्सलन्स आसप हे गरजेचें आसा. इन्क्लुझिविटी आमी जे म्हणटा की म्हाज्या पंचायतीन आमी सुदोदीत ऑलवेज इतके आसपाक जाय. इन्क्लुझिविटी हांव कित्याक उलयतां, आमी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल घेतलो. म्हाज्या पंचायतीन एकूय दिव्यांग मनीस उरूंक जायना की जेका जो इक्विपमेंट मेळूंक ना. हाची जबाबदारी प्रत्येक वार्डांतल्या पंचान जर घेतली आसत जाल्यार ताका तें मेळोंक शकता. हांवें पयलें हांव एकदां एका मतदारसंघान गेल्लो. तेणी म्हाका एकटो व्हीलचॅराचेर बसून आयलो आनी म्हाका तेणी हात दिलो. दोतोर देव बरें करूं हांव म्हणपा लागलो की तूं ह्या कार्यक्रमाच्या मुळे म्हणलो तुवें म्हाका व्हीलचॅर धाडून दिली. कोणी तरी आमच्याच पंचान फॉर्म बीन भरून मेळ्ळी. आपूण म्हणालो 7 वर्सां सूर्य पळोवंक नासलो. 7 वर्सां सूर्य पळोवंक नासलो कारण आपूण बेडार पडून आशिल्लो. म्हणालो तुज्या दिव्यांग कार्यक्रमा खातीर आपल्याक व्हीलचॅर मेळ्ळी. आपूण आतां व्हीलचॅर धुकलीत घरा भायर तरी येता. एक्चुअली काम हांवें प्रॅक्टिकली करूंक नासलें, म्हाज्या पंचान एखादें केल्लें. बट तेणी म्हाका भायर येवन हांव कार्यक्रमाक थंय नाल्ल फोडूंक गेलो त्या पंचायतीन येवन तेणी सांगलें. म्हणजे इतके लोकूय बी जे आसा पळय न्ही आमकां मदत करता. आनी हे तुमच्या वर्सांतले दिवपाची गरज ना.
हे सगळे गव्हर्मेंट डिपार्टमेंटांतल्यान आमी करता, बट तेज्या मदलो जो म्हणटा लिंक जी जावपाक जाय, ओके, ही लिंक तुमी जर जाले आसत जाल्यार हे पॉसिबल आसा आनी हे आमकां करप शक्य आसा. म्हणून आमी जो दिव्यांग कार्यक्रम स्पेशली एबल्ड भुरग्यां खातीर करता, लोकां खातीर करता, ह्या माध्यमांतल्यान तुमी त्या सगळ्या डिपार्टमेंटांतल्यान हे मेळोवन दिले आसत जाल्यार खूब बरें जातलें. आमी पब्लीक एंगेजमेंटाचेर उलयता आसतना ग्रामसभेक ऑफकोर्स आसचे, लोक आसचे, लोकांनी येवचे, विचारचे पंचायत कशी चल्ला. आमकां त्या लोकांनी विचारलेलेच नाका अशें न्ही, लोक येवचे. म्हाजें तर म्हणणें की येवप गरजेचें आसा. हांवें तर आतां ठरयलां की दर म्हयन्याक म्हणजे एखादो दीस आमी 3rd सॅटर्डे फायनलायज करता. आयदर पंचायत मंत्री ना जाल्यार मुख्यमंत्री नाजाल्यार मंत्री कोण तरी वो कायम ही वील कम्युनिकेट विथ द पीपल. आमी तुमकां 2-वे टेलिकम्युनिकेशन सेट दिल्या, त्याचोय उपयोग वो तुमीय करचो जेणे करून आमकांय बाकी प्रश्न विचारपाक आनी हे ते. आनी हे हांवें सगळे मुद्दे जे सांगले पळय न्ही, ही म्हजी पंचायत म्हणून हे सगळे मुद्दे भितर येवचे. हांवें तर ठरयलां की हांवें डायरेक्टर पंचायत आनी डेप्युटी डायरेक्टरांक सगळ्यांक सांगलां की मार्किंग सिस्टम करा आनी येता त्या 19 डिसेंबराक आमी तांकां 1st, 2nd, 3rd पंचायत म्हणजे तांकां नंबरिंग दिवन ताका प्रायजीसूय दिवपाच्यो ठरयल्या. येता त्या 19 डिसेंबराक फुडल्या त्या निमित्तान आमी प्रायजीस जे आसा पळय न्ही ह्या बेसिसाचेर सगळ्या पंचायतींक प्रायज दितले की वन ऑफ द बेस्ट म्हजी पंचायत खंयची, 1st, 2nd, 3rd दोन्ही म्हणजे साऊथ गोवा, नॉर्थ गोवा ह्या हातूंतल्यान ह्यो दिवपाच्यो ठरयल्या. ताचोय फायदो तुमी सगळ्या जाणांनी घेवचो अशें म्हाका दिसता. आमी हे सगळें सांगता आसतना तूं म्हणटाले की दोतोर आज खूब उलयता. हय, मातसो त्या निमित्तान हांव टायम घेवनूच उलयता, कारण तुमी सगळे इतके जाण एट अ टायम उलोवपाक म्हाका मेळना आनी एकटो मेळ्ळो जाल्यार एकट्याक इतकें सांगून काय सगळ्यांच्या पर्यंत मेसेज वयची ना. ह्या निमित्तान हांवें म्हटलां की तुम्ही या सगळ्या गोष्टीचो फायदो घेवचो. आमी सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे हांव मुख्यमंत्री जाला तेन्ना आमी 7 नंबराचेर आशिल्ले. आज आमी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल विजीन आमी 3 नंबराचेर आसा. हे कित्याक तर आमी स्टेटींतल्यान हे सगळे प्रत्येक म्हणजे डायरेक्टर ऑफ द प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट हे मॉनिटर करीत आसता. तेजी क्रेडीट फक्त म्हाका घेयना, तेजी क्रेडीट तुमकांय वयता. त्या खातीर आमी हे सगळे म्हणजे ईच अँड एवरी पॅरामिटर्स आमी सगळे जाण मॉनिटर करीत आसा. आयज गोंय राज्य विच इज द हायेस्ट पर कॅपिटा इन्कम विथ 100% लिटरेट स्टेट, 100% सॅनिटेशन आमी सगळ्यांच्या पर्यंत पावोवपाक शकले, 100% हर घर नल से जल हे सगळे आमी अचीव करपाक शकले आनी म्हणून आमकां हे सगळे करप पॉसिबल जालें. आमी वेस्ट मॅनेजमेंटाचेर उलयता आसतना हांव एक मुद्दो फक्त सांगपाक विसरलो. मंत्री बाब माविन हांणी सांगलात की बऱ्याचशा पंचायतीक की आमी वेस्ट मॅनेजमेंट करपा खातीर गॅप फंडींग दिवपाचें आशिल्लें. तो आमी गॅप फंडींग आतांच्यान आमी दितले, बट ताच्या खातीर तुमी गार्बेज टॅक्स कलेक्ट करप गरजेचो आसा. ज्यो गार्बेज टॅक्स कलेक्ट ज्यो पंचायती करतले तांकांच तो मेळटलो. जर ते करिना जाल्यारूय तांकां तो मेळचो ना. आनी हेजेर सांगता आसतना तुमकी 2 वेस्ट ह्यो तुमकां सगळ्यात तकलेक ताप जाल्लो आसा. एक वीच इज एन सॅनिटरी पॅड्स आनी किंवा आमी एडल्ट लोकांची पॅड्स आनी ती खंय उडोवप हो खूब व्हडलो प्रश्न जाल्लो आनी ती सगळ्याक पडोन हें जाता. तेची तुमी ती कलेक्ट करप. एवरी 2 दिसांक आमचे बायोमेडिकल वेस्ट जे ट्रीट करता ते पुराय सगळ्या पंचायतींतल्यान ह्यो कलेक्ट करतले आनी तेजे बर्डन तुमच्या कडल्यान पयशे घेवचे ना. आय विल स्पेंड द मनी फ्रॉम द गव्हर्मेंट जेणे करून हे सॅनिटरी वेस्ट आनी हे जे आहा पळय हे कलेक्ट करून सेपरेट दवरात, जेणे करून तो वेस्ट आमी व्हरतले आनी आमी ट्रीट करतले. आनी दुसरी वेस्ट जी आहा पळय न्ही ही जी चिकन आनी मटन वेस्ट आमी सगळ्या जाणांक चिकनाची शॉपां घालूंक दिल्या, बट ते सगळे उरलेले चिकन व्हरता आनी व्हाळान उडयता आनी तुमी पळयना ताका. पूण ते व्हाळानूच उडयना मरे, तेणी व्हांवन वयतले. बट दॅट आमचें उदक पिड्ड्यार करता, आमच्यो नॅचरल स्प्रिंग्स पिड्ड्यार करता. कारण तुमकां दिसतलें आतां तें मातशें जाल्यार कितें जालें, अरे इट इज फॉर द प्रॉस्पेरिटी. ह्यो पंचायती ज्यो आहा पळय न्ही ह्यो तुमी करूंक नाशिल्ल्यो. बरेचशे जाण पंच ज्याचो आजोय पंच आसलो, ज्याचो बापूय पंच आसलो आनी आतां तोय पंच आसा. अरे आमकां जर ही लिगसी मेळ्ळ्या आसत जाल्यार गांव सांबाळून दवरपाची लिगसी आमच्याच कडेन आसा. म्हणून गांव प्रत्येक आमी कसो सांबाळटलो, बारीक बारीक गजालीचेर आमी लक्ष दिवपाची गरज आसा. त्या खातीर हेन्स फोर्थ आमी थ्रू अवर पोल्ट्री एसोसिएशन आमी फॉर्म करता, जेच्या मार्फत सगळे चिकन आनी मटन वेस्ट हेय बी परत आमीच कलेक्ट करतले. आनी त्या खातीर तुमी तेचो सोंपोकर घेयात, तांच्या कडल्यान गार्बेज घेवं नाका. तो गार्बेज टॅक्स आमी कलेक्ट करतले. म्हणून हो प्रोसेस कदाचित एका म्हयन्या भितर आमी सुरूय करतले, जेणे करून ती चिकन आनी मटन वेस्ट जी आहा पळय न्ही ती सगळी परत व्हरून ती ट्रीट करपाची गरज आसा. आनी ती जेन्ना आमी ट्रीट करतले पळय न्ही तेन्ना ती अशी गांवभर पडची ना. म्हणून आमच्या सरकाराच्या मार्फत हें करपाचें आमी थारायलां. ह्या सगळ्याचेर हांव उलयता आसतना की
आनी तुमचो चड वेळ घेवचो ना, बट म्हाका दिसता एक इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन आसप हे खूप गरजेचे आसा, आणि ते इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन बरेचशे फावटी आमकां दिसना. बट तुमच्या पंचायतीन येवपी स्वयंपूर्ण मित्र हाका जर सांगात तुम्ही, थोडे स्वयंपूर्ण मित्र बसल्यात, ते बऱ्यापैकी इंटर डिपार्टमेंट, बिकॉज दे आर द JSOs किंवा सिनियर स्केल ऑफिसर असतात, ते बऱ्यापैकी कोऑर्डिनेशन इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन करू शकता. आणि हे कोऑर्डिनेशन कित्या खातीर, सरकाराचे विविध प्रोग्राम तुम्ही पंचायतीच्या मार्फत तुमच्या पंचायतींनी लावपाक शकता, तुमच्या पंचायतींनी ते करू शकता, आणि ते तुम्ही पंचायतींनी करून घेवचे अशें म्हाका दिसता. आणि ते जर संकल्पना राबयली जाल्यार ते खूप बरें जातलें. इन्फ्रास्ट्रक्चराचेर उलयता आसतना म्हाका सांगपाक खूप खोस भोगता, फाटल्या 7 वर्सांक मोर देन 40 पंचायती ह्यो म्हाज्या टेन्युअरांतल्यान आमी नव्यो बिल्डिंगो बांदून दिल्या. 40 पंचायती तरी म्हाज्या टेन्युअरांत, आनी हे ते 3 कोटी ते 5 कोटी रुपया पर्यंत ताच्या खातीर मोडल्या. तुम्ही जे आता इन्फ्रास्ट्रक्चर पळयशात जाल्यार पयल्यो पंचायती काडून पळयात की हांव ह्या 7 वर्सांचे सांगता, 14 वर्सांक पळयत जाल्यार ताजो आंकडो 50च्या वयर वयतलो. 191 पंचायती पैकी ह्यो 30 ते 40 पंचायती सुमार ह्याच हेका बांदल्या. उरलेल्यो सध्या पयली बांदपूय सुरू आसा. बऱ्यांतले बरें इन्फ्रास्ट्रक्चर आमी तुमकां रेडी करून दिला, बट ताजो बरो उपयोग आमी कसो करपाक शकता. आमच्या कडेन हॉल आसा जाल्यार तो आमी भुरग्यां खातीर कसो यूज करतले, आमी महिलां खातीर कसो यूज करतले, आमी भुरग्यां खातीर एखादे कदाचित फॉर द कराटे क्लासीस सुरू करूंक शकता काय कितें, आमी महिलांच्या खातीर ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करूंक शकता काय कितें, त्या हॉलाचो असोय बरो उपयोग करपाचो आमी करूं येता. आणि इंटर डिपार्टमेंटल तेजो आमी फायदो घेवचो अशें म्हाका दिसता. नेक्स्ट वता आसतना तुमकां मेसेज दिवपाक सोदता, फक्त म्हज्या बर्थडेच्या निमित्तान आमी हेल्थ विथ आयुर्वेदा हे आमी कॅम्पेन सुरवात केला. आणि हेल्थ विथ आयुर्वेदा आमी पयलीं थारायलें की प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी वायज आमी कॅम्प घेतले. बट मे म्हयन्याची हीट जर लक्षात घेतली आसत जाल्यार लोक भायर येवन कॅम्पाक उबे रावप हे मातशें कठीण काम आसलें. आणि म्हणून 1 तारखेच्यान आमी ते ऑनलायन पद्दती, जरी आमी म्हटलां की गोंयांत आशिल्ल्यो सगळ्यो PHC, CHC, प्रायवेट आयुर्वेदीक प्रॅक्टिशनर्स, इन्क्लुडींग आयुर्वेदीक कॉलेज, इन्क्लुडींग ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा, हे सगळे जाण फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे इन्क्लुडींग प्रायवेट डॉक्टर्स, फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टेशनूय दितले, आणि तांकां ट्रिटमेंट दिता त्या 15 दिसाचे पयशे सुद्दां सरकार पे करपाचे आहा. आमकां प्रिव्हेंटीव्ह हेल्थाचेर भर दिवपाची आसा. हांव प्रिव्हेंटीव्ह हेल्थाचेर इतकेच खातीर सांगता कारण आमी बरेच जाण आपल्या हेल्थाची काळजी ही ज्या मोठ्या प्रमाणात घेवपाक जाय आसली ती घेयना. म्हणून प्रिव्हेंटीव्ह हेल्थ केअराचेर आमी फोकस केला. आणि ताका लागून गोंयांतली डायबिटीज कमी जावची, गोंयांतले हायपरटेन्शन कमी जावचे, गोंयांतले रिनल फेलियर कमी जावचे, आणि गोंयांतले मेंटल टेन्शन कमी जावचे, आणि हॅपीनेस इंडेक्स वाडचो. म्हणून 2 तारखेच्यान ते 31 मे पर्यंत ही पूर्ण दीस म्हयनोभर ही कॅम्पेन जातली. तुम्ही PHCन गेल्या आता, CHCन गेल्या आता, प्रायव्हेट प्रॅक्टिशनराकडे गेल्या आता, ताका फक्त वचून हांवें म्हणटा हेल्थ विथ आयुर्वेदा हाच्या अंडर आपल्याक रजिस्टर्ड कर हे सांगचे. तेज्या नंतर तो रजिस्टर्ड करतलो. इफ कोणाक जर गरज, त्या दोतोराक जर गरज दिसली, तुमकां फ्युचर ट्रिटमेंटाची गरज आसा, इधर मागे ते ॲलोपॅथीक हॉस्पिटलान जाल्यार हील सेंड फॉर द ॲलोपॅथीक हॉस्पिटल, बट ताका जर आयुर्वेदीक ट्रिटमेंटाची पंचकर्म दिवपाक जाय, आनी कितें दिवपाक जाय, ती ट्रिटमेंट फ्री ऑफ कॉस्ट जातली. 15 दीस ताका इन आयुर्वेदीक कॉलेज, अदरवायज 15 दीस ताका इन अय्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा थंयसर ताका पंचकर्म दिवपाक ताका धाडटले. ताची ट्रिटमेंट म्हणजे त्याचे पयशे सरकारूच पे करतले, कारण एका म्हयन्या खातीर प्रिव्हेंटीव्ह हेल्थाचेर आमी भर दिला. तुमच्या मार्फत ही मेसेज सगळ्यांच्या पर्यंत पावतली म्हणून हांवें तुमकां मेसेज दिल्या. म्हाका दिसता ताजोय फायदो आपल्या गांवांतल्या सगळ्या लोकांक घेवंक लावचो अशें म्हाका दिसता. आमी सातत्यान पळयता की लोक आमकां, कारण आता आमी थोड्या वेळात बऱ्यो पंचायती ज्यो काम करतात तांचे फेलिसिटेशन करपाचें आसा. आणि म्हाका डायरेक्टर आनी म्हणपाक लागले की 25 वर्सां सेगीत निवडून येता तेंचे सत्कारूय करपाचे आसा. असे आमचे 35 लोक आसा. आता 25 वर्सां सेगीत कित्याक निवडून येता तर ते 25 वर्सां सेगीत लोकांची सेवा करीत आसता. तांच्या कडल्यान आमी शिकोंक जाय. अजून आमकांय 25 वर्सां जावंक ना, आतां खंय तरी 15 वर्सां जातली. बट हे कित्याक तर ते सातत्यात लोकांच्या इन टच आसता, लोकांच्या सगळ्या पद्दतीची काळजी हे पंच घेत आसता. म्हणून पयले फावटी निवडून आयिल्ल्यांनी हेय शिकचे की कंटिन्युअसली 25 वर्सां कसो निवडून कोण येता हे हेज्या कडल्यानय शिका सारकें आसा. म्हणून ताजे बी ताजो सत्कार फेलिसिटेशन हे सगळें आमी आमच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान दवरला. म्हाका खात्री आसा की आयच्या ह्या पंचायत राज्य कार्यक्रमाच्या उपरांत
आम्ही आमच्या पंचायतींनी बरेच बदल घडोवन हाडटले. आम्ही ऑलवेज देर इज अ फंड प्रोविजन सेपरेटली फॉर द जिल्हा पंचायत. आम्ही फंड्स जिल्हा पंचायतीच्या हांकां आम्ही फंड्स दवरल्या, तांच्यांनी आपले फंड इन कोऑर्डिनेशन विथ द पंचायत म्हणजे बाबा कितें प्रोजेक्ट बरो जावपाक शकता, सस्टेनेबल प्रोजेक्ट कितें हाजो विचार करून तांच्या बरोबर मेळून ते प्रोजेक्ट करचे. आम्ही ग्रामसभेक ऑलरेडी तांकां आफया म्हणून तांकां ते अधिकार दिले की तांच्यांनी ग्रामसभेक वयचे, तांच्या कडेन उलोवचे. हेंय म्हटलां की तांचे फंड्स प्रोविजन ऑलरेडी आम्ही त्यांच्या खातीर केलां. इन लॉंग रन आम्ही अशाच पद्दतीन म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम हे वेगवेगळ्या हाच्या खातीर आम्ही घेवपाचें थारायल्या. म्हाका दिसता की आम्ही जर सगळ्या जाणांनी कॉर्डिनेशनान काम केलें जाल्यार नक्कीच ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या स्वप्नांतलो भारत देश म्हणजे जाका आमी म्हणटा की विकसीत भारत हो जावपाक जाय तो आनी विकसीत गोवा हो जावपाक जाय. कारण आमी सगळे जाण विकसीत भारताचे वांटेकारी आसतले. कारण विकसीत भारत जावपाक चड वर्सां उरूंक ना, 21 वर्सां उरल्या. आनी डेफिनेटली ऑल आर यंग म्हणजे सगळे जाण तशे आतां पंच सरपंच झेडपी यंग आसा. जेन्ना आमकां पळोवपाक जाय की विकसीत भारत कसो आसतलो, विकसीत गोंय कशें आसतलें आनी हो विकसीत भारत आनी विकसीत गोंय करपा खातीर तुमचो सगळ्यांचो सहकार्य म्हाका जाय, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक जाय तो तुमी दितले हाची अपेक्षा करता. दितले काय ना? भूक लागल्या? दितले काय ना? दितले जाल्यार म्हाज्या बरोबर दोन्ही हात वयर करात, दोन्ही हात वयर करात. धाडात. भारत माता की वंदे मोदीजी आप आगे बढ़ो. हांवें भारतीय जनता पार्टीक मत मागूंक ना, मोदीजी आगे बढ़ो म्हटलां. विकसीत भारत करपाक जाय आसत जाल्यार या आहा आमचो डिक्रूच. हय, विकसीत भारत करतलो आसत जाल्यार आमचे पॉलिटिकल डिफरन्सीस आसूं शकता, पण आमकां विकसीत भारत करपा खातीर आमी सगळे एक आसप हे गरजेचें आसा. आनी ताका लागून आमी पंचायती सगळ्यो स्मार्ट पंचायती जावप ह्यो गरजेच्यो आसा. आनी नक्कीच म्हजी पंचायत ह्या कॅम्पेनिंगाच्या सकयल तुमी हातूंत वांटेकारी जातले आनी फुडली प्रायजीस मेळोवपा खातीर कॉम्पिटिशनान उतरतले. इतकेंच तुमकां हांव तुमच्या सगळ्या खातीर मुद्दामून तुमी आयले बरें मागता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. देव बरें करूं सर. तुम्ही म्हणिल्ले विचार पंचायत राज व्यवस्थेक चड सक्षम करतले, घटाय हाडटले आणि गावागावात विकासाची नवी ऊर्जा निर्माण करतले हातूंत दुबावना. सगळ्यांच्या वतीन देव बरें करूं. प्रोग्राम सोपूंक ना अजून भावानो.